दिशा सालियन प्रकरणावरून अजूनही आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र सुरूच आहे। मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र आज समोर आलंय। तर एसआयटीच्या करता अहवालानंतर आदित्य ठाकरेंची देखील प्रतिक्रिया समोर आली। दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही, जाणून बुजून नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होता असं आदित्य ठाकरे म्हणाले। मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग हैं, लेकिन यही बात है। उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूंगा, क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं है उस पर क्या कह के अच्छा। दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा। दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।